दिंडोरी तालुक्यातील जवळके दिंडोरी येथील जवळके फाटा परिसरात मुंबई आग्रा महामार्गालगत असलेल्या शेतात तानाजी खंडेराव जोंधळे वर्ष 44 हे आपल्या गव्हाच्या शेताला पाणी देत असताना खाली वाकले होते। त्यावेळी पाठीमागून बिबट्या प्राण्याने त्यांच्यावर हल्ला केलाय। जोंधळे यांची बिबट्यासोबत झटापट झाली असता बिबट्याचे दात व नखे जोंधळे यांच्या पाठ, मांडी व छातीला लागल्याने ते गंभीर जखमी झाले। या दरम्यान जोंधळे यांच्या पतीने आरडाओरड केल्याने बिबट्याने जवळील शेतात धूम ठोकली। जखमी झालेल्या जोंधळे यांना त्यांचे नातेवाईक तसेच ग्रामपंचायत सदस्य कुणाल बागुल तसेच श्याम गांगुर्डे यांनी तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलाय। घटनेची माहिती मिळताच सहाय्यक वन संरक्षक श्री संतोष सोनवणे, वनपरिक्षेत्र अधिकारी दिंडोरी सुशांत पाटील, वनपाल उमराळे, भटू बागुल, वनरक्षक योगेश दळवी, निलेश भोई, गोरख गांगोडे यांनी जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक येथे जाऊन जोंधळे यांची भेट घेतली। या दरम्यान बिबट्याने हल्ला केल्याची माहिती स्थानिक शेतकरी हनुमान जोंधळे यांनी ARES फाउंडेशन संस्थेचा संपर्क साधला। यावेळी संस्थेचे संचालक व वन्यजीव अभ्यासक सुशांत रणशू हे सदस्य हेमंत वानले व किरण पल्हाळ चिरंजीवी तुसे यांना सोबत घेत तात्काळ घटनास्थळी पोहोचले व दिंडोरी वन विभागातील वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी पाहणी केली आहे। तसेच स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने बिबट्याचा शोध घेण्यात आलाय। बिबट्याजवळच कुठेतरी मकाच्या शेतात अथवा ऊस शेतात लपून बसल्याच्या अंदाजाने नागरिकांच्या मागणीनुसार दिंडोरी वनपरिक्षेत्र कार्यालयाचे वनरक्षक योगेश दळवी व कर्मचारी यांनी ARES फाउंडेशन संस्था व स्थानिक शेतकऱ्यांना सोबत घेत घटनास्थळ पाहणी करून 2 पिंजरे लावण्यात आले। दिंडोरी वनपरिक्षेत्र कार्यालय व ARES फाउंडेशन संस्थेच्या वतीने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यासोबतच शेतात काम करत असताना स्वतःचे संरक्षण कसे करावे व खबरदारीचे उपाय म्हणून काय काळजी घ्यावी याविषयी माहिती दिली आहे। माहिती पत्रकांचे वाटप प्रबोधन करण्यात आले। वृत्तसंकलन विभाग AB न्यूज नाशिक।